तर फायनली आज मी माझ्या डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल बॅग भरणार होते. आज उद्या करत करत आज शेवटी मुहूर्त लागलाच. 5 वर्षानंतर परत हे छोटे छोटे कपडे हातात घेऊन खरंच भारी वाटाल. थोडीफार बॅग भरून झाली आणि मग आम्ही विथ फॅमिली बाहेर पडलो थोडंसं एक छान क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी, कारण ह्या आठवणी पुन्हा पुन्हा येणार नाही. थोडीफार किरकोळ कामं होती ती करून मग आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला, कारण की आमच्या अहोंच्या इच्छेनुसार उद्या माझं C-सेक्शन प्लॅन केलं होतं आम्ही, कारण की उद्या होता आमच्या रियांचा 5वा बर्थडे. मग मेडिकलमध्ये गेलो, थोडीफार कामं आवरली आणि त्याच्यानंतर एका छानशा व्हेज रेस्टॉरंटला आम्ही गेलो, कारण रियांच्या बर्थडेचं उद्या सेलिब्रेशन करता येईल की नाही माहिती नव्हती, त्यामुळे आजच करून घेऊया म्हटलं. मस्त व्हेज क्रिप्सी आणि 2-3 प्रकारचे वेगवेगळे स्टार्टर वगैरे खाल्ले आणि मी पण एकदम मनसोक्त खाण्याचा आनंद घेत होतो, कारण माहिती नाही आता परत कधी असं छान चटपटीत खायला मिळणार आहे. कारण डिलिव्हरी नंतर कित्येक दिवस मळमळीत आणि वरण भातच खायला लागतोय, त्यामुळे मस्त मी पण हे एन्जॉय केलं. आणि आम्ही रियांचा 5वा बर्थडे एकदम छोटासा असा सेलिब्रेट केला, कारण ह्या आठवणी आमच्यासाठी लाईफ टाइम राहणार आहे. आणि मला दोघांचा बर्थडे एकत्र नको होता, पण ह्यांची इच्छा होती की प्लॅन करून पण असं कोणाचं होत नाही, आपलं योगायोगानं झालंय तर आपण घेऊयात डेट. मग उद्या तुम्हाला डिलिव्हरीचा व्लॉग बघायला मिळणार आहे, सो डू लाईक अँड फॉलो.